मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आलाय। मुंबईमध्ये आज बॉम्ब ब्लास्ट केला जाणार असल्याचं सांगून हा फोन कट करण्यात आला। दिल्ली नियंत्रण कक्षाला मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास अज्ञातानं फोन केलाय। या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून दिल्ली नियंत्रण कक्षानं मुंबई पोलिसांना माहिती दिली आहे। घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी महत्त्वाची कार्यालयं आणि प्रार्थना स्थळं असलेल्या ठिकाणी सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। फोन करणाऱ्या अज्ञाताचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। या सगळ्या घडामोडींसंदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांच्याकडून। नंदकिशोर, हा नेमका फोन कुणी केला आणि मुंबईमधली अशी कोणती ठिकाणं आहेत ज्याला बॉम्ब ब्लास्टचा धोका आहे? नक्कीच फोन करणारा कोण आहे याचा तपास खरं पोलीस करताना पाहायला मिळतो। त्याचा शोधही खरं पोलिसांकडून सुरू आहे। मात्र मध्यरात्री जो पाहायला गेला तो जो फोन आहे तो दिल्ली नियंत्रण कक्षाला केलेला होता। मुंबईत एक मोठा बॉम्बस्फोट घडेल आणि त्या पद्धतीचा कट जो आहे तो रचला जात असल्याची माहिती जी आहे ती दिल्ली कक्षाला दिलेली होती। आणि याच संदर्भानं खरं मुंबई पोलीस जे आहेत ते अलर्ट मोड होते। मुंबई पोलिसांना खरं ही संपूर्ण माहिती जी आहे ती देण्यात आलेली होती। मुंबईतली तुम्ही म्हटल्याप्रमाणे मुंबईमध्ये महत्त्वाची कार्यालय आहेत, महत्त्वाची प्रार्थना स्थळ आहे। त्यामध्ये सिद्धिविनायक मंदिर असेल, दादर स्टेशन असेल, छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन असेल किंवा चर्चगेट स्टेशन असेल, ही महत्त्वाची खरं तर ज्या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं गर्दी होती ही महत्त्वाची स्थळे आहेत, प्रार्थना स्थळ आहेत। तर यामध्ये जे अलर्ट आहे ते देण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। सर्च ऑपरेशन जे आहे ते करण्यात आलेले आहेत। खरंच अशा पद्धतीचा थ्रेट आहे का, खरंच अशा पद्धतीची शक्यता आहे का, हे पोलिसांकडून खरं तर कन्फर्म केले जाते। मात्र जो फोन करणारा आहे तो फोन सध्या जो स्विच ऑफ आहे, फोन कट करून त्यानंतर कोणताही जो रिप्लाय आहे तो या माणसाने दिलेला नाही। त्यामुळे त्या माणसाचा शोध जो आहे तो पोलिसांकडून करण्यात येत आहे। मात्र फोनवरील व्यक्तीनं मुंबईत आज बॉम्बस्फोट केला जाणार असल्याचं सांगून तर हा फोन अचानक कट केलेला होता। या पद्धतीचं जे गांभीर्य आहे ते मुंबई पोलिसांनी घेतलेलं आहे आणि ठिकठिकाणी बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतो। बरं, धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। तर मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करत दिल्लीमधून माहिती आली आहे, कारण दिल्ली नियंत्रण कक्षाला मध्यरात्री 2च्या सुमारास धमकीचा फोन आला आणि हा फोन धमकी दिल्यानंतर लगेच कट केला गेलाय। मुंबईमध्ये आज बॉम्ब ब्लास्ट केला जाणार असल्याचं सांगून हा फोन कट झालाय।